माननीय देवेंद्रजींचा जन्मदिवस 22 जुलैचा त्यांनी आव्हान केलं की सामाजिक कार्याने माझा जन्मदिवस आपण साजरा करावा आणि त्यानिमित्त भारतीय जनता पार्टी दक्षिण पश्चिम आणि दक्षिण नागपूर अशा संयुक्त तीनही मंडळांनी माननीय पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे त्याचप्रमाणे आमचे आमदार मोहनजी मते यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर आम्ही आयोजित केलं। दिनांक 5 जुलै ते 15 जुलैपर्यंत यामध्ये एकंदरीत 72 स्क्रीनिंग कॅम्प्स 72 वॉर्डांमध्ये घेतले। ज्या वॉर्डांमधल्या स्क्रीनिंग कॅम्प्समध्ये जवळपास 31,000 रुग्णांनी आपली त्या ठिकाणी भेट दिली। त्या ठिकाणी त्यांचं स्क्रीनिंग झालं, त्याच्यानंतर त्यांचं डायग्नोस्टिक म्हणजे MRI पासून तर CT स्कॅन, अल्ट्रासाऊंड, एक्सरेपर्यंत हे फ्री ऑफ कॉस्टमध्ये गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटर या ठिकाणी झालं। त्यानंतर त्यांना ज्या काय शस्त्रक्रिया सांगितल्या त्या शस्त्रक्रिया देखील सांगितल्या। त्यातल्या 4,500 लोकांना शस्त्रक्रिया सांगितलेल्या आहे त्या निःशुल्क आम्ही करणार आहोत। त्याचप्रमाणे 26 तारखेला म्हणजे उद्या महाआरोग्य शिबिर म्हणजे पुन्हा एक 25,000 पासून तर वरती किती येतील त्या पद्धतीने महाआरोग्य शिबिराचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे, ज्यामध्ये 500 डॉक्टरांची टीम या ठिकाणी राहणार आहे। नागरिकांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन करून त्यांना फाईल मिळणार आहे। फाईल मिळाल्यानंतर या ठिकाणी विविध OPDs ठेवण्यात आलेले आहे। मग नेत्ररोग असेल तर नेत्ररोगच्या 10, डेंटलच्या 10, जनरल सर्जरीच्या 10 अशा विविध OPDs या ठिकाणी आहे। त्या OPDsमध्ये त्यांना पुन्हा चेक केल्या जाईल। पुन्हा चेक करून त्यांचं जर निदान करायचं असेल तर ते गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आम्ही पूर्ण केल्या जाईल। या ठिकाणी ब्लड शुगर असेल, बाकी शुगरच्या टेस्ट असेल, हे HLL लॅबच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी होण्याचं हे देखील निश्चित ठरलेलं आहे। आणि एकदा टेस्ट झाल्यानंतर मग रेफर जे करतील, निदान झाल्यानंतर जे काय रेफर करतील ते रेफर मग शस्त्रक्रियेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करण्याचं निश्चित केलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।